नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर बघा आता सकाळची चाललेली आहे देवपूजा आणि आज लवकरच अशी देवपूजा करून घेतलेली आहे. रोज जरा वेळानं असते पण आज लवकरच करून घेतलेले आहे. तर मस्तपैकी अगरबत्ती वगैरे लावून आणि पूजा काय मी केलेली नाही बरं का, अमृतानंच केलेले आहे. पण म्हटलं चला आपण पण देवाच्या पाया वगैरे पडू अगरबत्ती लावू. तर मी देवाला नंतर अमृतानं पुजल्यानंतर अगरबत्ती वगैरे लावली आणि पाया पण पडले आणि नंतर म्हटलं आता चला नाश्त्याला आपण शेवळ्या बनवू. कारण मी आता शेवळ्या अशा मस्त अशा बनवून आणलेत. म्हटलं चला शेवळ्याचं उपीट खूप छान बनतं. आपण शेवळ्या गोड पण करून खातो पण ह्या शेवळ्या कशा तिखट करायच्या आहेत आपणाला. तर शेवळ्या अशा मस्त तेलामध्ये किंवा तुपामध्ये भाजल्या तरी चालतं. तर अशा छानपैकी भाजून घ्यायच्या म्हणजे शिजल्यानंतर त्या सळसळीत होऊन जातात. आणि नंतर त्यामध्ये कढीपत्ता, जिरं, कांदा, मिरची हे सगळं टाकायचं आहे आपणाला, मोहरी, हळद आणि मस्तपैकी भरपूर अशा तिखट टाकायचं. म्हणजे तिखट म्हणजे काय, मिरची टाकायची आणि छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे. बघू शकताय अशा प्रकारे भाजायचं मस्तपैकी. आणि शेवळ्या तर आपण पहिल्या भाजलेल्याच असतात. आता याच्यानंतर आपण त्यामध्ये टाकायचं आहे कांदा. तर कांदा टाकल्यानंतर पण असा छानपैकी आपल्याला भाजायचं आहे आणि मस्त लागतं बरं का. आणि मॅगी मसाला जर असला ना तर आपण मॅगी मसाला पण टाकू शकतो आहे. कारण मॅगी मसाल्यानं आपली शेवळ्याला मस्त छान लागते, चवीला टेस्ट येते त्याला. तर काय काय बायका काय करतात, शेवळ्या ज्यावेळेला बनवतात ना त्यावेळेला मॅगी मसाला त्यामध्ये टाकून शेवळ्या बनवून आणतात. पण मी काय तसं केलेलं नाही, मी नंतरच टाकलेलं आहे मॅगी मसाला. तर बघू शकता अशा आपले छानपैकी आणि शेवळ्यानंतर त्यामध्ये टाकून हलवून घेतल्या ना, नंतर मग आपणाला त्यात थोडंसं जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकायचं, मीठ टाकायचं आणि जरा थोडंसं 4-5 मिनटं शिजून द्यायचं आहे. तर खायला एकदम छान लागतात. बघू शकता आता आपल्या शेवळ्या वगैरे शिजलेले आहेत. तर मग आम्ही दोघींनी काय केलं, नाश्ता करायला चालू केले. तर मुलं जरा बाहेर गेलेत, तोपर्यंत आम्ही दोघींनी नाश्ता करून घेतलेला आहे. तर अशा मस्त झाल्या बरं का शेवळ्या. तर आता याच्यानंतर आणि आपणाला जेवण आणि बनवायचं आहे. तर काल भाजी मार्केटमधनं वांगी, बटाटा, दोडका असं सगळ्या भाज्या आणलेल्या होत्या. तर वांगी एकदम ताजी आणलेली होती बरं का बाजारातनं. म्हटलं चला आज वांगं बनवायचं आहे छानपैकी वेगळ्या पद्धतीनं. कारण वांग्याची भाजी कशी होते, असं कुणाला आवडत नाही असं नाही. आपण जसं बनवल, जशी चव येईल तशी आपल्याला खायला पण वांगं छान लागते. तर बघू शकताय आता नाश्ता वगैरे आमचा झालेला आहे आणि आता जेवण वगैरे आता बनवायचं आहे. आता 1 वाजायले. तर मग असं बघितलं आम्ही शेवयाचं उपीट वगैरे बनवून खाल्लं आता मस्तपैकी. तर म्हटलं आता चला आता वेळानं जरा जेवण वगैरे बनवायचं. तर आता जेवण वगैरे बनवायचं आहे. वांग्याची भाजी, चपाती आणि मस्त कशी अशी देवपूजा पण झालेली आहे छानपैकी. अमृताने केलेलं आहे बरं का देवपूजा, मी काही केलेलं नाही. कारण सकाळी लवकर डबा द्यायला लागतो त्यामुळं मी डबा बनवण्याच्या नादात असते तिथं. तोपर्यंत अमृता देवपूजा वगैरे करून घेते. मग तिनं देवपूजा वगैरे करून घेतली. मग आता नाश्ता वगैरे आपली सगळी बाकीची कामं झालेली आहेत. तर आता आपल्याला फक्त जेवण बनवायचं आहे. आणि ऊन एवढं कडक पडलं आहे की खूपच आता जास्तच ऊन पडायला लागलेलं आहे. माणसाला बाहेर जायचं म्हणजे अवघड होऊन बसलं आहे. तर आता उन्हाळा फक्त किती 1 महिना राहिलेला आहे. तर चला नंतर आणि पावसाळा चालू होणार. प्रत्येक ऋतूची आपल्याला मजा घ्यायची आहे, पावसाळा, उन्हाळा, हिवाळा. तर चला असाच व्हिडिओ बघत राहा. आता आपल्याला जेवण वगैरे बनवायचं आहे आणि व्हिडिओ बनवायला पण नको वाटतं कारण एवढा उन्हाळा झालेला आहे. तर जरी बसलं तरी असा घाम येतो, एवढं गरम होतं. तर तुमच्याकडे उन्हाळा जास्त आहे की नाही कडक ते नक्कीच सांगा आणि घ्या सगळेजण आपापली काळजी. कारण उन्हाळा जास्त असल्यामुळे नाही प्रत्येकाला उन्हाळ्याची काळजी घ्यायची गरजच आहे. काय 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 ठिकाणी लोक उष्णघाताने मरायसुद्धा लागले, तेवढा उन्हाळा कडक पडलेला. तर चला आता बघू शकता एक पिल्लू आमच्यात आलेलं होतं, ते असं झोपले छानपैकी. मग आता बऱ्यापैकी आता मोठा झाला आहे. लहान होतं त्यावेळेला त्याला कोणतरी सोडून दिलेलं होतं. तर ते आमच्या घरी आलं. मग मुलं म्हणले असू दे आपण सांभाळू. तर आता मला इथं घ्यायची वांग्याची भाजी बनवून. तर भेंडी वगैरे होतं, दोडका. पण म्हटलं चला आज आपण वांग्याची भाजी बनवू. तर काल काल रात्री आम्ही शेवग्याची भाजी बनवली. असं रोज वेगवेगळ्या भाज्या आम्ही बनवत असतोय. तर अशा प्रकारे हे सगळा मसाला घेतलेला मी वांग्यासाठी आणि वांगी चिरून काय केले, पाण्यात टाकले. जर आपण वांगी चिरून वर ठेवली ना ती काळे पडतात, त्यामुळं मी अशी वांगी कापून ठेवलेले आहेत. आणि माझं काय झालं, कोथिंबीर संपलेला आहे त्यामुळं कोथिंबीर काय नाही, बिन कोथिंबीरच केले. आणि भाजी मार्केटमध्ये आता कोथिंबीर एवढी महागली आहे की आता 10 रुपयाची पेंडी आता 50 रुपयाला यायला लागली. एवढी कोथिंबीर महाग झालेली आहे.
आणि मध्यंतरी 10 रुपयाला 2-2, 3-3 पेंड्या येत होत्या. तर त्याला काय कोथिंबीर नसली तर त्याला भाजीला आपल्या टेस्ट आणायचीच आहे. मसाला असा भरपूर असा टाकला आहे. तर यात शेंगदाण्याचं कूट आहे, गरम मसाला, हळद पावडर, पुन्हा बारीक खोबरं म्हणजे वाळवून खिसून ठेवलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट आहे. हे सगळं मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि असं मस्तपैकी हलवून घेतलेलं आहे बघा. तर वांगं पण एवढं छान झालं होतं मस्त चवीला. तर मैत्रिणींनो आणि ताईंनो, व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच सांगत जावा आणि आवडला तर एक लाईक नक्कीच करत जावा बरं का. आणि तुमच्या एक लाईकनं आणि तुम्ही जर व्हिडिओ बघितल्यानं आम्हाला पण आणि जर कमेंट जर केली तर आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि व्हिडिओ असं बनवू वाटतं ना, नाहीतर मग नाही बनवू वाटत. आपणाला वाटतं की आपण यूट्यूब फॅमिलीच्या जीवावर आपण व्हिडिओ बनवतो, टाकतो, त्यांना आवडतात आणि तुम्ही जर नाही बघितलं तर मग खूप वाईट वाटतं की चला आपण कशाला व्हिडिओ बनवायचं, कोण बघत नाहीत असं वाटतंय. आणि तुम्ही व्हिडिओ जर बघितले ना तर आम्हाला खूप भारी वाटतं. एक कमेंट जर आली तरी पण मस्त वाटतं. तर त्याला एक कमेंट करत जावा आणि व्हिडिओ असा पूर्ण बघत जावा. तुमच्याशिवाय आम्ही काही पुढं जाऊ शकत नाही. तुम्ही जर आमचे व्हिडिओ बघितले आणि एक लाईक केली, कमेंट केली तर आम्हाला पण छान वाटतं आणि आम्ही पण तुमच्याबरोबर पुढे येऊ शकतो आहे. तर वांग्याची भाजी आपली अशी छानपैकी झाली आणि सकाळी जेवण बनवलं होतं बरं का. तर थोडं पीठ राहिलं होतं शिल्लक. तर म्हटलं चला आता त्याच्या चपात्या करून टाकू. आता नाश्ता तर केलेला आहे. 1 वाजता आपल्याला जेवण पण म्हणजे बनवलं आहे, आता खायचं आहे. तर राहिलेल्या अशा चपात्या पण बनवून घेतलेत आता. तर त्या मस्तपैकी बनवून घेते. आणि आता उन्हाळा झाल्यामुळं का नाही, आता गॅस पुढं बसायचं म्हटलं एवढं गरम होऊन जातं की पटपट सकाळी जरा बरं वाटते, पण 10 नंतर एवढं गरम होऊन जातं ना, खूप गरम होतं. पण आमच्या दारामध्ये अशी झाडं वगैरे छान असल्यामुळं ना काही वाटत नाही, बाहेर जाऊन बसलं ना छान वाटतं. तर चला आता एवढाच छोटासा व्हिडिओ कसा वाटतोय सांगा. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.